हॅलो, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण मिनरल न्यूट्रिशनमध्ये पार्ट फोर्थ, दॅट इज द टॉक्सिसिटी ऑफ द मायक्रो न्यूट्रिएंट म्हणून एक नवीन कन्सेप्ट आहे. ते आपण बघूया. ओके, सो व्हॉट इज ॲक्च्युअली टॉक्सिसिटी ऑफ द मायक्रो न्यूट्रिएंट. आपल्याला माहिती आहे वेन मायक्रो न्यूट्रिएंट बिकम लेस, सो दॅट इज द डेफिशियन्सी ऑफ द मायक्रो न्यूट्रिएंट. ओके, deficiency of the micronutrient, it is causing the disease. Deficiency of micronutrient causing deficiency symptoms. Okay, it is causing the deficiency symptoms. ते आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे, deficiency symptoms. At the same time, when excess of the micronutrient, excess म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त, excess of micronutrient micronutrients also causing disease. It also showing some of the symptoms. And this is known as the symptoms. This is known as the toxicity, mineral toxicity. That is known as the toxicity. When the mineral, a particular mineral is excess, it is known as the mineral toxicity. So what is the actually mineral toxicity? Micronutrient, for example, a particular micronutrient, so nitrogen, for example, take an example, nitrogen. When the nitrogen become deficient, म्हणजे plant मध्ये कमी झाले, it is showing some of the symptoms, that is known as the deficiency symptoms. At the same time, एखादा mineral, for example magnesium, जर जास्त झाले प्लांट मध्ये, जर जास्त जर झाले, प्रमाणापेक्षा जास्त झाले, that also causing some of the disease. दॅट इज नॉन एज अ टॉक्सिसिटी. त्यावेळेला आपण काय म्हणायचं, मॅग्नेशियमचे टॉक्सिसिटी झाली असं म्हणायचं. सर इट इज जस्ट लाईक विटामिन्स. फॉर एक्झाम्पल विटामिन ए, सर हे तुम्ही लोअर क्लासमध्ये अभ्यास केला असेल. विटामिन ए कमी झाल्यानंतर काय होणार आहे, डेफिशियन्सी टू कॉसिंग द डिसीज नाईट ब्लाइंडनेस. सर फॉर एक्झाम्पल नाईट ब्लाइंडनेस. ॲट द सेम time, if the vitamin A is excess, जर excess जर झाले, it also causing the disease that is known as the hypervitaminosis. म्हणजे हा एक रोग आहे, हायपरविटामिनोसिस. सर जस्ट लाईक अशा पद्धतीनं हे आपल्या इथं नकोच आहे. सर एक एक्झाम्पल मी घेतलेलं आहे. सो विटामिन ए कमी झाल्यानंतर आपल्याला रोग येणार आहे. तसे विटामिन ए वाढले, दॅट ऑल्सो कॉसिंग द डिसीज. ओके, सो जस्ट लाईक एखादं मायक्रो न्यूट्रिएंट जर कमी झाले, इट कॉसिंग व्हॉट इज डेफिशियन्सी सिम्पटम्स. तसंच एखादं मायक्रो न्यूट्रिएंट प्रमाणापेक्षा जास्त असेल तर ते पण त्या प्लॅनला नकोच आहे. त्यावेळेला आपण काय म्हणायचं, ते मायक्रो न्यूट्रिएंटचं टॉक्सिक किंवा पॉइझन झाले असं म्हणायचं. टॉक्सिसिटी मीन्स पॉइझन. इट बिकम द पॉइझन. एक्सेस झाले, इट बिकम द पॉइझन. सो दॅट इज नॉन एज द मिनरल टॉक्सिसिटी. याचा अर्थ मायक्रोन्यूट्रिएंट आहे. मायक्रोन्यूट्रिएंटचं ते रेंज फार कमी आहे, फार नॅरो रेंज आहे. सर इफ यू टेक एक ग्राफ लाईक दिस, सर ग्राफ, देन द मायक्रोन्यूट्रिएंट इज इन्क्रीसिंग झाले, मॅक्सिमम इफेक्ट इथं दाखवा लागले. आणि याच्या पलीकडे गेले, इट कॉसिंग द टॉक्सिसिटी, इट कॉसिंग द डिसीज. म्हणजे हे खाली उतरणार नाही. So it moving like this. So up to this is the optimum. This is known as the optimum. हे ऑप्टिममच्या पुढे गेले जर कॉन्सन्ट्रेशन, इथं आपण कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं. कॉन्सन्ट्रेशन हे सिम्पटम घ्यायचं, जे डेफिशियन्सी सिम्पटम्स. सर हा सिम्पटम्स ज्यावेळेला ते याच्या खाली येतो, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन 1, 2, 3, 4 असं जर घेतलं आपण, हे 1, 2, 3, 4 पर्यंत इथंपर्यंत हे डेफिशियंट आहे. आणि ह्या पॉइंटवरती आले, इट इज अ नॉर्मल. दिस इज द नॉर्मल.
नॉर्मल म्हणजे ऑप्टिमम आहे. हे ऑप्टिमम कंडिशनमध्ये ते प्लांट सक्सेसफुली त्याचे ग्रोथ डेव्हलपमेंट वगैरे नेहमीच्या पद्धतीने होणार आहे. हे जे खाली उतरले म्हणजे इथं ह्या ठिकाणी हे सिमटम्स डेफिशियन्सी सिमटम्स दाखवणार आहे. म्हणजे कमी झाले डेफिशियन्सी सिमटम्स दाखवणार आहे. नॉर्मल म्हणजे ह्या पोझिशनमध्ये नॉर्मल आहे म्हणजे ते प्लॅनचं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होणार आहे. हे जे पलीकडे गेले इट बिकम हायपर सॉरी इट बिकम टॉक्सिसिटी इट कॉसिंग द डिसीज टॉक्सिसिटी इट कॉसिंग टॉक्सिसिटी और इट बिकम दी पॉइझन. त्यामुळे ते प्लांटचं ग्रोथ पुन्हा वरती जाणार नाही. ते प्लांट कॉन्सन्ट्रेशन वाढवले आणि सिमटम्स पुन्हा सिमटम्स अपिअर होणार आहे. वेगळं टाईप सिमटम्स अपिअर होणार आहे. त्यामुळे मिनरल्स एखादं मिनरल्स जास्त पण नको कमी पण नको आणि त्याचे डिफरन्स आहे ते किती त्याला लागणार आहे ऑप्टिमम किती आहे आणि त्याचे रेंज फार कमी आहे. ते ऑप्टिममचे जरा पुढे गेले इट कोसिंग द डिसीज. सो रेंज इज व्हेरी व्हेरी लेस. आता आपण बघायचं कधी एखादं न्यूट्रियंट किंवा एखादं एलिमेंट टॉक्सिक झालेलं आहे हे कधी आपण म्हणायचं. एखादं एलिमेंट फॉर एक्झाम्पल नायट्रोजन हे नायट्रोजन टॉक्सिक झालेलं आहे हे कधी आपण म्हणणार आहे. त्याचे काही क्रायटेरिया सांगितलेले आहे. ते क्रायटेरिया म्हणजे सपोज एखादं एलिमेंट फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम सपोज मॅग्नेशियम हा मॅग्नेशियम जर मॅग्नेशियमचे प्रमाण जर वाढले इन्क्रीज झाले मॅग्नेशियम इन्क्रीज झाले आणि मॅग्नेशियम ज्या वेळेला इन्क्रीज होतो त्यावेळेला प्लॅनचं ड्राय वेट आहे ना हे ड्राय वेट 10% जर कमी करत असेल तर 10% ड्राय वेट ऑफ ए टिश्यू ऑफ ए पार्ट ऑफ एन ऑर्गन ऑर्गन कुठलं तरी एखादं ऑर्गनचं किंवा एंटायर प्लॅनचं ड्राय वेट 10% कमी होत असेल तर त्यावेळेला आपण म्हणायचं मॅग्नेशियमचं टॉक्सिसिटी झालेलं आहे. बघा ते डिफरन्स कधी आपण एखादं मिनरल्स टॉक्सिक झालेलं आहे. टॉक्सिसिटी कधी होणार आहे एखादं मिनरल कमी झाले फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम वाढले प्रमाणापेक्षा वाढले सर इन्क्रीज झाले. मग इन्क्रीज झाल्यानंतर त्या प्लॅनचं टोटल ड्राय वेट 10% कमी होत असेल तर एंटायर प्लॅनचं ड्राय वेट कमी झालं असं काही नाही. एखादं लीफ त्याचं ड्राय वेट 10% कमी झालंय आपण काय म्हणायचं ते मॅग्नेशियमच्या टॉक्सिसिटी झाले असं म्हणायचं. ओके सो व्हॉट इज ऍक्च्युअली ड्राय वेट. ड्राय वेट मीन्स आपण एखादं प्लांट काढलंय सर मातीमध्ये असलेले ते प्लांट आपण बाहेर काढले प्लांट हे प्लांट ओव्हन मध्ये ठेवायचं. ओव्हन मध्ये ठेवल्यानंतर त्याचे पाणी सगळं ते वाफ होणार आहे. ओके वॉटर संपूर्ण वॉटर निघून जाणार आहे आणि नंतर तिथे ऍश तयार होतो. ऍश हे ऍशचे वेट देन याचे वेट काढायचे. ऍशचे वेट किती आहे दॅट इज कॉल्ड ड्राय वेट. त्याला आपण ड्राय वेट म्हणायचं. हा ड्राय वेट हे मॅग्नेशियम नॉर्मल असेल तर नॉर्मल असेल तर ड्राय वेट सपोज हे प्लॅनचं ड्राय वेट आहे ना हे ड्राय वेट नॉर्मल कंडिशन मध्ये एक 1 किलोग्राम जर असेल तर 1 किलोग्राम आणि हे मॅग्नेशियम कमी झाल्यामुळे त्याचे वजन किती होतो 10% कमी होणार आहे. 1 किलोग्राम म्हणजे 1000 आहे ना 1000 चे 10% जरा कमी झाले 1% कमी झाले म्हणजे त्याचे किती होणार आहे 100 ग्राम मध्ये येणार आहे. त्याचे ड्राय वेट ज्यावेळेला 100 ग्राम जर होत असेल तर आपण काय म्हणायचं मॅग्नेशियमचे टॉक्सिसिटी झाले म्हणायचं. म्हणजे टॉक्सिसिटी होण्यासाठी कंडिशन काय आहे एखादं मिनरलचे प्रमाण वाढले प्रमाणापेक्षा वाढले सध्या मॅग्नेशियमचे प्रमाण वाढले आणि ते वाढल्यामुळे त्या प्लॅनचं ड्राय वेट किती कमी झाले 10% कमी होत असेल तर आपण म्हणायचं मॅग्नेशियमचे टॉक्सिसिटी झालेला आहे. सो दॅट इज अ कंडिशन फॉर द मॅग्नेशियम टॉक्सिसिटी. आता आपण त्यात एक एक्झाम्पल घ्यायचं. एक्झाम्पल आपण हेच घेणार आहे मॅंगनीज टॉक्सिसिटी. सध्या आपण मॅंगनीज टॉक्सिसिटीचे एक्झाम्पल घेऊ. आपण मॅंगनीज म्हणजे Mn मॅंगनीज टॉक्सिसिटी मॅंगनीज टॉक्सिसिटी. मॅंगनीज टॉक्सिसिटी आपण आयडेंटिफिकेशन करणे थोडं डिफिकल्टी आहे. कुठलं पण टॉक्सिसिटी असू दे इट इज व्हेरी डिफिकल्ट. सो आयडेंटिफिकेशन ऑफ मिनरल टॉक्सिसिटी is very difficult. Why it is very difficult ते आपण बघूया. It is very difficult. Why identification of the mineral nutrient is very difficult. हे पॉइंट लक्षात ठेवा. It is very difficult. Why it is very difficult?
त्याचे कारण मी सांगतो. फॉर एक्झाम्पल मॅंगनीजचे प्रमाण ते प्लांटमध्ये वाढलेलं आहे. ओके, हे मॅंगनीजचे प्रमाण वाढलेलं आहे. वाढल्यानंतर त्या प्लांटचं वेट किती कमी होणार आहे? 10% कमी होणार आहे. सर आता मॅंगनीजचं प्रमाण वाढल्यानंतर ऍक्च्युली तिथं मॅग्नेशियम 2 एलिमेंट दॅट इज ते मॅग्नेशियम Mg, मॅग्नेशियम आणि आयर्न. सर हे आयर्नचं प्रमाण त्या प्लांटमध्ये कमी होणार आहे. सर वाय दॅट इज मॅंगनीज दॅट इज मॅंगनीजचं टॉक्सिसिटी झालेलं आहे. मॅंगनीज कॉम्पीट विथ आयर्न अँड मॅग्नेशियम. दिस मॅंगनीज आहे हे फायटिंग करणार आहे. कशाबरोबर? मॅग्नेशियम आणि आयर्न बरोबर ते फायटिंग करणार आहे किंवा कॉम्पिटिशन करणार आहे. कोण कॉम्पिटिशन करणार आहे? मॅंगनीज कॉम्पीट विथ मॅग्नेशियम अँड आयर्न. कशासाठी? टू अपटेक अँड विथ मॅग्नेशियम फॉर बाइंडिंग टू द एन्झाईम. सर मॅग्नेशियम टू बाइंडिंग टू द एन्झाईम. आता एक एन्झाईम आहे, सपोज इथे एक एन्झाईम आहे. सर हा एन्झाईम बरोबर मॅंगनीज पण अटॅचमेंट होणार आहे, बाइंडिंग होणार आहे आणि मॅग्नेशियम पण बाइंडिंग होणार आहे. सर आता मॅंगनीज काय करणार आहे? ते फायटिंग करणार आहे. इथं मॅंगनीज आहे, सिगर मातीमध्ये मॅंगनीज आहे, तिथं मॅग्नेशियम आहे, तिथं आयर्न आहे. ओके, आता हे मॅंगनीज आणि मॅग्नेशियम फायटिंग करणार आहे. कशाबरोबर? या एन्झाईम बरोबर फायटिंग करणार आहे. कोण आधी जाऊन बसणार आहे आणि त्यामध्ये हे मॅंगनीज तिथं जाऊन बसणार आहे. सर त्याच्यामध्ये हे सगळं मॅंगनीज आहे. मॅंगनीज तिथं जाऊन बसणार आहे. हे एन्झाईम बरोबर हे मॅंगनीज जाऊन बसणार आहे. सर हे सगळं मॅंगनीज आहे. मॅंगनीज हे मॅंगनीज जाऊन बसल्यामुळे तिथं कुणाला जागा नाही? मॅग्नेशियमला तिथं जागा नाहीच आहे. त्यामुळे काय होणार आहे? हे मॅग्नेशियम प्लांट ऍब्सॉर्ब करणार नाही. ओके, सो मॅंगनीज also manganese compete with magnesium, so magnesium cannot attach to the manganese. फर्स्ट जाऊन हे एन्झाईमला अटॅचमेंट होणार आहे आणि मॅग्नेशियमला तिथं जागा नसणार आहे. त्यामुळे मॅग्नेशियम कॅनॉट ऍब्सॉर्ब. सो सी हिअर in the plant manganese toxicity. When manganese amount is increasing in the plant, the manganese compete with the magnesium to absorb to the particular enzyme. So plant cannot absorb the magnesium, plant only absorbing the manganese. So in the plant when the manganese is increasing, the magnesium decrease. कारण काय? प्लांट ऍब्सॉर्ब करू शकत नाही, त्यामुळे मॅग्नेशियम डिक्रीज होतो. At the same time also compete with the iron, and iron cannot be absorbed. Sorry, because it compete with both iron and magnesium for the uptake. सो काय होतं इथं? मॅंगनीजचं प्रमाण जर वाढलंय, मॅंगनीजचं टॉक्सिसिटी झालंय, प्रमाण वाढलंय, तिथं सिम्पटम्स, डेफिशियन्सी सिम्पटम्स कशाचे येणार आहे? मॅग्नेशियमचं आणि आयर्नचं डेफिशियन्सी सिम्पटम येणार आहे. सो मॅंगनीज टॉक्सिसिटी causing deficiency symptom of deficiency symptoms of magnesium and iron. मॅग्नेशियम अँड आयर्न याचं डेफिशियन्सी सिम्पटम ते प्लांटमध्ये दिसणार आपल्याला. म्हणून सांगितलं आयडेंटिफिकेशन ऑफ द मिनरल टॉक्सिसिटी इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. कारण काय? त्या प्लांटमध्ये आपल्याला डेफिशियन्सी सिम्पटम कशाचे दिसणार आहे? मॅग्नेशियमचे दिसणार आहे आणि आयर्नचे दिसणार आहे. म्हणून आपण काय करणार आहे? ते प्लांटला मॅग्नेशियम देणार आहे आणि आयर्न देणार आहे. किती पण मॅग्नेशियम दिले, किती पण आयर्न दिले, ते प्लांटचं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होणार नाही. कारण काय? मॅग्नेशियम आणि आयर्न कशामुळे कमी झालेलं आहे? हे मॅंगनीज वाढल्यामुळे कमी झालेलं आहे. मग आपण काय करायला पाहिजे? हे मॅंगनीज कमी करायला पाहिजे. मॅंगनीज कमी केले, मॅग्नेशियम आणि आयर्न ऍब्सॉर्प्शन होणार आहे आणि त्यावेळेला ते प्लांटचं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होणार आहे. म्हणून एखादं मिनरल टॉक्सिसिटी, एखाद्या एलिमेंटमुळे मिनरल टॉक्सिसिटी होत असेल तर त्या कुठल्याही एलिमेंटमुळे ते मिनरल टॉक्सिसिटी झालेलं आहे हे आयडेंटिफिकेशन करणे थोडं डिफिकल्टी आहे. बिकॉज mineral toxicity is causing the deficiency of the other element and the symptoms is appearing the deficiency of the other element. त्यामुळे ते आयडेंटिफिकेशन करणे जरा डिफिकल्टी आहे. एक्झाम्पल manganese toxicity. When manganese increase, magnesium and iron cannot absorb the plant, so the deficiency symptoms of the magnesium and iron will appear. At the same time, it also inhibit the calcium translocation to the shoot apex. Manganese toxicity झाले, इट इनहिबिट काय इनहिबिट करणार आहे? इट इनहिबिट कॅल्शियम ट्रान्सपोर्टेशन. कॅल्शियम आयोन्स आहे त्याचे ट्रान्सपोर्टेशन
कॅल्शियम आयॉन ट्रान्सपोर्टेशन टू अपेक्स. स्टम अपेक्सला हे कॅल्शियम आयॉनची गरज आहे. हे कॅल्शियम आयॉन्स वरती जाणार नाही, म्हणजे ते अपेक्स मध्ये जाणार नाही. सो दर फॉर मॅंगनीज मे बी इन फॅक्ट इंड्यूस डिफिशियन्सी ऑफ द आयर्न, मॅग्नेशियम अँड कॅल्शियम. म्हणजे मॅंगनीज टॉक्सिसिटी झाल्यावर 3 एलिमेंटचे डिफिशियन्सी होणार आहे. दॅट इज द मॅग्नेशियम, आयर्न अँड कॅल्शियम. हे तिन्ही एलिमेंट त्या प्लांटमध्ये कमी होणार आहे. त्यामुळे मॅग्नेशियममुळे जे डिफिशियन्सी सिम्पटम येतो ते दिसणार आहे. आयर्नमुळे जे डिफिशियन्सी सिम्पटम येतो ते पण दिसणार आहे. आणि कॅल्शियममुळे जे डिफिशियन्सी सिम्पटम येतो ते पण दिसणार आपल्याला. ओके, सो दॅट इज कॉल्ड अ मिनरल टॉक्सिसिटी. सो व्हॉट इज अ मिनरल टॉक्सिसिटी? Whenever a mineral amount is increasing, greater than the normal level, प्रमाणापेक्षा जास्त जर वाढले, it is causing the decreasing the weight, dry weight of the plant or the organs of the plant 10%, then we say that that element become toxic. When the mineral toxicity is causing, it is very difficult to identify, because mineral toxicity causing the deficiency of the other element. For example, manganese toxicity causing the deficiency of the magnesium, iron and calcium. So the plant is suffering from the deficiency symptom of the calcium, magnesium and iron. It is due to the increasing the quantity of the manganese. Okay, so that is the mineral toxicity. आता नेक्स्ट आपण ऍब्सॉर्प्शन ऑफ द एलिमेंट कसं प्लांट ऍब्सॉर्ब करतो त्या संदर्भात थोडक्यात बघूया. ठीक आहे. सो दॅट इज द मिनरल टॉक्सिसिटी. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. नीट मध्ये पण विचारणार आहे, एनसीआरटी मध्ये, स्टेट सीईटी मध्ये, आणि बोर्ड सुद्धा त्याच्यावरती प्रश्न विचारणार आहे. ओके, नेक्स्ट आपण अपटेक ऑफ द मिनरल्स, म्हणजे प्लांट हे मिनरल्स कसं अब्सॉर्ब करून घेतो. ऑलरेडी आपण ते एक्सप्लेन केलेलं आहे. ते लास्ट डेव्हलपमेंट, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मध्ये आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. सर पुन्हा थोडं रिवाइज करूया. ते पुस्तकामध्ये आहे, ते सेपरेट हेडिंग मध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे आपण त्याच्यावर विचार करायचा. ओके, सो मेकॅनिझम of absorption of elements. Mechanism of absorption of elements. Elements. Okay, so minerals are absorbed. Already आपण ते एक्सप्लेन केलेले पॉइंट आहे. Minerals absorbed by 3 methods. That is the number 1. First method is the passive method. Passive method. Already आपण एक्सप्लेन केलेला आहे passive method. Number 2, Donan equilibrium method. Donan equilibrium. Donan equilibrium. And the third is the active method. Active method. Okay, आता आपण हे पॅसिव्ह मेथड बघूया. आपण पॅसिव्ह मेथड मीन्स passive means absorption of the minerals along with the concentration gradient is known as a passive method. Okay, प्लांट मध्ये हा पॅसिव्ह मेथड फक्त 10% मिनरल्स अब्सॉर्ब करून घेतो आणि 90% ते ऍक्टिव्ह मेथड अब्सॉर्ब करून घेणार आहे. ओके, सो वाय द प्लांट नॉट डिपेंडिंग ऑन द पॅसिव्ह मेथड हे ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलेलं आहे. सपोज दिस इज द रूट हेअर. So this is the root hair, and here is the minerals. Suppose all these are the minerals. हा मिनरल्स प्रमाणाने हे फार कमी असणार आहे. सॉइल मध्ये कमी आहे
आणि ते रूटमध्ये हा मिनरल्स जास्त आहे. रूटमध्ये मिनरल्सचं प्रमाण जास्त असते, कारण रूटमध्ये रूट हेअरमध्ये अनेक डिफरंट टाईप मिनरल्स असल्यामुळे त्याचे प्रमाण इथं जास्त असणार आहे. ओके, त्यामुळे ते पॅसिव्हली ते मिनरल्स ऍब्सॉर्ब करून घेणे जरा डिफिकल्टी आहे. आणि मिनरल्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ द आयोन्स Na+, एक्झाम्पल मॅग्नेशियम 2+, असं पद्धतीने मिनरल्स आयोनिक फॉर्ममध्ये मिनरल्स इथं असल्यामुळे आयोनिक फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे ते इथं जास्त आहे, इथं कमी आहे. त्यामुळे ते मिनरल्स दोन कारण आहे वाई द प्लांट डिपेंडिंग ऑन द ऍक्टिव्ह मेथड. आपण पॅसिव्ह मेथड एक्सप्लेन करायला 10% आहे, ऍक्टिव्ह मेथड सर्वात जास्त आहे. जे कारण म्हणजे हे मिनरल्स सॉइलमध्ये कमी आहे आणि त्याच्यामध्ये जास्त आहे, त्यामुळे ते आता येणार नाही. आणि दुसरे एक मिनरल्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ द आयोनिक फॉर्म, त्यामुळे या मेम्ब्रेन मधून ते पास होत नाही. देन पॅसिव्ह मेथडनं कसं येणार आहे? पॅसिव्ह मेथडनं येणार आहे, फॉर एक्झाम्पल वेन द वॉटर इज एंटरिंग इनसाइड, पाणी आत येत असताना वॉटर. ओके, हे पाणी आत येत असताना त्यातले काही मिनरल्स अलोंग विथ वॉटर एंटरिंग इनसाइड आत येणार आहे. दॅट इज कॉल्ड अ पॅसिव्ह मेथड. हे पॅसिव्ह मेथडला काय नको, नो एटीपी इज रिक्वायरिंग, नो एनर्जी इज रिक्वायरिंग, एटीपीचे खर्च होणार नाही. आणि इट पासिंग अलोंग दिस मिनरल्स मूविंग इनसाइड अलोंग कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, अलोंग कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, त्यामुळे तिथे एनर्जीची गरज नाहीच आहे. असं काही एलिमेंट अशा पद्धतीनं ते आत येतो, त्याला आपण पॅसिव्ह मेथड म्हणायचं. आता डोनाइन इक्विलिब्रियम म्हणजे काय आहे? डोनाइन इक्विलिब्रियम मीन्स डोनाइन इक्विलिब्रियम, हे डोनाइन इक्विलिब्रियमचं कन्सेप्ट असं आहे. सपोज हे रूट हेअर जर असेल तर रूट हेअर सेल आहे आणि त्यामध्ये त्याच्या आतल्या बाजूला जर नेगेटिव्ह आयोन्स जर असेल तर हा नेगेटिव्ह आयोन्स त्याच्या मेम्ब्रेन मध्ये जाऊन अटॅचमेंट होणार. असं हा नेगेटिव्ह आहे, नेगेटिव्ह आयोन्स, हे सर्व नेगेटिव्ह आयोन्स इथं जाऊन असं अटॅचमेंट केले, ते मेम्ब्रेन मध्ये अटॅचमेंट केले. मग त्याच्या आत हे नेगेटिव्हिटी जास्त आहे, म्हणजे बॅलन्स नेगेटिव्ह चार्ज जास्त असल्यामुळे ते काय करणार आहे, टू बॅलन्स दिस नेगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह आयोन्स त्याच्या आउटसाइड मध्ये ते सॉइल मध्ये असलेले पॉझिटिव्ह आयोन्स आहे, हे पॉझिटिव्ह आयोन्सला ते आत वळून घेणार आहे. असं पॉझिटिव्ह आयोन्स आत येणार आहे. हे पॉझिटिव्ह आयोन्स आत आले, त्याचे बॅलन्स नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह बॅलन्स तिथे मेंटेन होणार आहे. दिस टाइप ऑफ द म्हणजे ते इक्विलिब्रियम तयार होतो. दॅट टाइप ऑफ द इक्विलिब्रियम इज नॉन एज अ डोनाइन इक्विलिब्रियम. हे डोनाइन इक्विलिब्रियम होण्यासाठी काय करणार आहे, नेगेटिव्ह चार्ज जर आत असेल तर पॉझिटिव्ह चार्ज ऍब्सॉर्ब करून घेणार आहे, आणि जर एखादं पॉझिटिव्ह चार्ज जास्त असेल तर बाहेरचे नेगेटिव्ह चार्ज आयोन्स आत ऍब्सॉर्ब करून घेणार आहे. सो दिस इज नॉन एज द डोनाइन इक्विलिब्रियम. आता डोनाइन इक्विलिब्रियम विथ द हेल्प ऑफ द एनर्जी, डोनाइन इक्विलिब्रियम तिथे एनर्जीचे वापर जास्त होत नाही, पण थोडंफार तिथे एनर्जीचे वापर होतो. पण ऍक्च्युली हे डोनाइन इक्विलिब्रियम आहे हे पॅसिव्ह मेथडमध्ये येणार आहे, पॅसिव्ह पद्धतीने ते येणार आहे. नेगेटिव्हली चार्जड आयोन्स आफ्टर दर एंट्री इन द सेल बिकम फिक्स्ड ऑन द इनर सेल मास, इनर सेल मेम्ब्रेनला अटॅचमेंट होतो. सर, additional cations are required to balance this fixed ions. Additional cations are required. Sir, so this kind of passive, this kind of the passive absorption, म्हणजे ते नेगेटिव्ह असल्यामुळे पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करून घेतो, पॉझिटिव्ह असेल तर नेगेटिव्हला अट्रॅक्ट करून घेतो. त्यामुळे ते डोनाइन इक्विलिब्रियम मेथड आहे, इट इज अ टाइप ऑफ द पॅसिव्ह मेथड ऑफ द ऍब्सॉर्प्शन आहे, पॅसिव्ह. ओके, आता आपण ऍक्टिव्ह मेथड बघायचं. दॅट इज अ टू पॅसिव्ह. ऍक्टिव्ह मेथड, ऍक्टिव्ह मेथड म्हणजे काय आहे, एनर्जी वापर होणार आहे. आता मी आधी सांगितले Na+ मध्ये आहे किंवा ते आयोनिक फॉर्म मध्ये आहे, आणि त्यामुळे ते आयोनिक फॉर्म मध्ये असल्यामुळे मेम्ब्रेन मधून आत येऊ शकत नाही. सर, आयोनिक फॉर्म मध्ये असल्यामुळे आत येऊ शकत नाही. आणि दुसरे कारण म्हणजे हे आयोन्स बाहेरच्या बाजूला कमी असते, आत जास्त आहे, त्यामुळे ते कॉन्सन्ट्रेशन एगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट ते जाणार आहे. म्हणजे एगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, एगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जर असेल तर एगेन्स्ट असेल तर तिथे एनर्जीचा वापर करावा लागणार आहे, एटीपीचा वापर करावा लागणार आहे. एटीपी वापर करून ते आत वळून घेणार आहे. सो इट इज अन ऍक्टिव्ह, म्हणून त्याला ऍक्टिव्ह प्रोसेस आपण म्हणतो आपण. ओके, सो दॅट इज द 3 मेथड ऑफ द ऍब्सॉर्प्शन ऑफ द मिनरल्स इन टू द रूट. असं 3 पद्धतीनं ते मिनरल्स आत ऍब्सॉर्ब करून घेणार आहे. ओके, पॅसिव्ह मेथड डोनाइन इक्विलिब्रियम एनसीईआरटी मध्ये नाहीच आहे आणि ते स्टेट मध्ये दिलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट पॉइंट आहे ट्रान्सलोकेशन ऑफ द सोल्यूट. सोल्यूट कसं ट्रान्सलोकेट होतो हे पण आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, पुन्हा या टॉपिक मध्ये एनसीईआरटी मध्ये ते हेडिंग टाकल्यामुळे आपण त्याच्याबद्दल 1-2 सेंटेन्स बघूया.
ट्रान्सलोकेशन ऑफ सोल्यूट ऑलरेडी आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ट्रान्सलोकेशन ऑफ सोल्यूट. ओके. मिनरल सॉल्ट आर ट्रान्सलोकेटेड थ्रू द जाइलम. मिनरल्स कशातून ट्रान्सलोकेट होणार आहे? जाइलम मधून. मिनरल ट्रान्सलोकेट पाण्याबरोबर जाणार आहे. मिनरल ट्रान्सलोकेट बाय जाइलम. कारण पाणी जात असताना मिनरल्स पुढे जातो. सो जाइलम हे मिनरल्स ट्रान्सलोकेट अलोंग द असेंडिंग स्ट्रीम ऑफ द वॉटर. सो विच पुल्ड अपवर्ड तिथं ट्रान्सपिरेशन पुल आहे त्याला मदत करतो. ट्रान्सपिरेशन पुल ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलेलं आहे. ट्रान्सपिरेशन पुलने पाणी वरती वडून घेणार आहे आणि पाणी वरती वडून घेत असताना मिनरल्स पण वरती जाणार आहे. सर ट्रान्सपिरेशन पुल तिथं ते फोर्स अप्लाय होतो. सर अनालिसिस ऑफ द जाइलम सॅप. त्याच्यासाठी आपण काय करायचं? जाइलम सॅप आहे हे जाइलम सॅप आपण अनालायसिंग करायचं. जाइलम सॅप मध्ये पाणी असतं ना. अनालाइज करायचं. अनालायसिस शोईंग दॅट इट कंटेनिंग मिनरल्स. त्यामध्ये मिनरल्स आहे असं दिसून आलेलं आहे. इथे कंटेन मिनरल्स. याचा अर्थ पाणी वरती जात असताना त्याच्याबरोबर मिनरल्स वरती जातो असं आहे. आणि ते पाणी वरती जाण्यासाठी हे ट्रान्सपिरेशन पुलची गरज आहे. ट्रान्सपिरेशन पुल मुळे पाणी वरतीच वडून घेत असताना त्यामध्ये मिनरल्स पण वडून घेतो. म्हणून जाइलम सॅप मध्ये आपल्याला काय दिसतंय? मिनरल्स दिसतात. सर आणि हे जर बघायचं असेल तर पुन्हा रेडिओ आयसोटोप मेथड जर वापरलंय सर आपण ते बघू शकतो. रेडिओ आयसोटोप हे जर कन्फर्म करायचं असेल तर रेडिओ आयसोटोप वापरायचं. मग त्यावेळेला आपण इथे कॅन बी कन्फर्मड हा मेथड हा कन्फर्म करू शकते. कसं कन्फर्म करणार आहे? एखाद्या एलिमेंटला आपण रेडिओ ऍक्टिव्ह लेबल करायचं. लेबल केल्यानंतर ते पाणी खाली रूटमध्ये असणार आहे. रूटमध्ये असलेलं ते मिनरल आपण लेबल केले आणि नंतर ते लीफ मध्ये जे पाणी बघितलं आपण ते पाणीमध्ये रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप दिसायला लागले. याचा अर्थ खालचं पाणी म्हणजे रूट मधून ते पाणी लीफ पर्यंत गेलेलं आहे आणि ते जात असताना जाइलम मधूनच जाणार आहे. सो ऑलरेडी वी स्टडीड इन द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आणि फ्लोएम मधून काय जाणार आहे? फ्लोएम हे आपल्याला इम्पॉर्टंट नाहीच आहे. फ्लोएम मधून फूड जाणार आहे. फ्लोएम हे फूड सुक्रोज पद्धतीने ते जाणार आहे. हे आपल्याला इम्पॉर्टंट नाहीच. आपण मिनरल न्यूट्रिशन बघायला लागले. ओके. आता अजून एक पॉइंट आहे. सॉइल एज अ रिझर्व. सॉइल एज रिझर्वॉयर म्हणजे साठा. रिझर्वॉयर. सॉइल एज अ रिझर्वॉयर ऑफ एसेन्शियल एलिमेंट. हे एनसीआरटी मध्ये आहे. स्टेट मध्ये नाहीच आहे. सर सॉइल ऍक्टिंग एज अ रिझर्वॉयर फॉर द एसेन्शियल एलिमेंट. ते काही सांगायचं काही गरज नाही. इथं पॉइंट व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट इथं एक कन्सेप्ट क्लिअर करतो. दॅट इज ते सॉइल फॉर्मेशन. सॉइल कसं तयार होतो? सॉइल फॉर्मेशन. सॉइल फॉर्मेशनला काय म्हणायचं? सॉइल फॉर्मेशन इज नोन एज द पीडोलॉजी. पीडोलॉजी 11वीचं पार्ट आहे. लायकन मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. पीडोलॉजी. सॉइल फॉर्मेशनला काय म्हणायचं? पीडोलॉजी. सॉइल तयार होण्याची पद्धत आहे त्याला आपण पीडोलॉजी म्हणतो. आता सॉइल कसं तयार होतो आपण बघायचं. सॉइल तयार होण्यासाठी सपोज इथं दगड आहे, असं रॉक आहे. सर दिस इज द रॉक. हे रॉक ज्या वेळेला चुरं होतो सर बारीक होतो आणि तिथं माती तयार होतो. त्यातून ते माती तयार होणार आहे. आणि जर ते समुद्रामध्ये असेल तर पाण्यामध्ये असेल तर हे मिनरल्स आहे. हा मिनरल्स त्यामध्ये असलेले मिनरल्स पाण्यामध्ये सॉल्युबल होणार आहे पाण्यामध्ये. आणि ते पाणी ज्यावेळेला प्लांट ऍब्सॉर्ब करून घेतो हे मिनरल्स प्लांटमध्ये जाणार आहे. आणि प्लांटमध्ये गेलेले मिनरल्स प्लांट ज्यावेळेला एखादा ॲनिमल खातो आणि ॲनिमलमध्ये जाणार आहे. असं ते रॉक वेदर इट इज नॉन एज रॉक वेदरिंग ऑफ द रॉक. वेदरिंग ऑफ द रॉक म्हणजे चुरं होणे. वेदरिंग ऑफ रॉक. वेदरिंग ऑफ रॉक चुरं होणे त्या पद्धतीनं हे मिनरल्स तयार होतो. मिनरल तयार होण्याची पद्धत आहे. आणि नंतर ते सॉइल मध्ये येणार आहे. म्हणजे प्लांट ऑब्झर्व करून घेणार आहे. पुन्हा ते ॲनिमलला मिळणार आहे. ॲनिमल आणि प्लांट मेल्यानंतर पुन्हा ते सॉइल मध्ये पुन्हा पडणार आहे. पुन्हा पाऊस पडल्यानंतर हा मिनरल पुन्हा समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये येणार आहे. ओके. आणि सॉइल आणि हा सॉइल आहे. सॉइलमध्ये मिनरल्स आहे तरी भरपूर मिनरल्स आहे. आणि मिनरल्स सोडून त्यामध्ये इतर अनेक आहे. सॉइलमध्ये हे मिनरल्स तरी आहे तरी सर मिनरल सॉइलमध्ये असणारच आहे ना.
आणि त्याच्याबरोबर अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम्स सॉइलमध्ये आहेत. मायक्रोब्स, बॅक्टेरिया आणि फंगस सारखं मायक्रो ऑर्गॅनिझम्स ते याच्यामध्ये आहे. आणि दिस सॉइल नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहे. सॉइलमध्ये मायक्रोब आहे, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असतात. फिक्सिंग बॅक्टेरिया सॉइलमध्ये काय काय असतं असं जर विचारलंय हे उत्तर द्यायचं. नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहे ते आता सध्या अनेक मिनरल तरी आहेत. होल्ड वॉटर हे सगळं काय करतो, पाणी धरून ठेवतो, होल्ड वॉटर. आणि ते पाणी कुणाला मिळणार आहे, प्लांटला मिळणार आहे. आणि डेफिशियन्सी ऑफ एनी म्हणून ते डेफिशियन्सी ऑफ द एनी ऑफ दिस एलिमेंट दॅट कॉसिंग द सिम्टम्स आपण जे अभ्यास केलेले मायक्रो न्यूट्रिएंट आणि मॅक्रो न्यूट्रिएंट दोन्ही न्यूट्रिएंट प्लांटला त्रास करतो. म्हणजे कमी झालं तर आणि जास्त झालं तर हे पॉइझन होणार आहे. ओके, सो दॅट इज द मिनरल न्यूट्रिशन पार्ट 4th. सो one more video I will send you later, the last video when it complete the topic will complete here. Okay, so that is the mineral nutrition part 4th. Thank you very much.